निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। यज्ञविधी सगळ्यांनाच ठाऊक आहे, त्यात किती प्रकार आहेत तेही ठाऊक आहे। यज्ञ हा अग्नीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं आजवर समजत आलो आहोत, पण यज्ञ हा अग्नीशिवायही पूर्ण होऊ शकतो। ते कसं काय गुरुदेव? मी तुम्हाला जो यज्ञ सांगतो आहे त्याला जलतज्ञ म्हणतात। गुरुदेव, ही कल्पना सुंदर आहे। हे जलपात्र आहे, तांदूळ धुवून वाळवून त्याला अगदी थोड्या तुपात भाजला आहे आणि त्यात चंदन बारीक करून मिसळणार आहोत। आता ह्याचीच आहुती आपल्याला पाण्यात द्यायची आहे। आजपर्यंत ज्या शक्तींना अनुकूल करून घेतला आहे त्यांनाच पुढील कार्यासाठी आवाहन करायचं आहे। जशी आज्ञा। ओम श्री गणेशाय नमः। नमो नमः स्वाहा। ओम श्री इंद्राय नमः। नमो नमः स्वाहा। ओम श्री वरुणाय नमः। नमो नमः स्वाहा। ओम श्री रुद्राय नमः। नमो नमः स्वाहा। ओम श्री दुर्गाय नमः। नमो नमः स्वाहा। ओम श्री हनुमंताय नमः। नमो नमः स्वाहा। ओम श्री काल भैरवनाथाय नमः। नमो नमः स्वाहा। स्वामी, तुम्ही कैलास सोडून आता भक्ताला भेटायचं ठरवलं आहे का? होय, आपण जायला हवं। परंतु तुम्ही सदाशिवला भेटावं अशी त्याची इच्छा नाही। पार्वती, त्याची भक्ती निरपेक्ष आहे। त्याला फक्त ध्यान करायचं आहे, त्याला स्मरण ठेवायचं आहे, त्याला भक्तीमध्ये लीन राहायचं आहे। अशा वेळी मलाच त्याच्याकडे गेलं पाहिजे। मीही येणार। सदाशिव प्रत्यक्ष काय करतो आहे हे मला बघायचे आहे। ठीक आहे, जाऊयात। नाथांनी त्याला लग्नाचं सांगितलं, त्यावर काहीच घडलं नाही। पार्वती,
ते लग्न तुलाच जुळवून द्यायचं आहे. ते कसं काय? तुझीच भक्त आहे तिथे. सांगतो. ललिता, ए ललिता, या ना. बसा. नाही असू दे ग. खूप दिवस तुला भेटलो नव्हतो ना, म्हणून तुला भेटायला आलोय. ललिता, तुझी ती कैदासीन कुठे आहे? ए अगं काही काय बोलतेस? आत त्या. अगं खरं तर आम्हाला तुझ्याबद्दल काहीतरी समजलं म्हणून आलोय आम्ही. माझ्या लग्न संदर्भात ना? होय. सारं काही आता देवी आईवर सोडलंय बघा. अगं मग विरोध कर ना, नकार दे तू. नाही, नकार द्यायचा की नाही तो निर्णय मी माझ्या पिताश्रींवर सोडलाय. माझ्यामुळे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये असं मला वाटतं. अगं पण त्या दुष्ट माणसाची नजर बघितलीये मी. तू इतकी सात्विक, हळवी. तर जर तुझं लग्न त्याच्याशी झालं ना तर तुझं अख्खं आयुष्य वाया जाईल. काय ग, कधी आलात? आणि हिचे कान भरतायत की काय माझ्या विरुद्ध? नाही हो, सहजच आलो होतो आम्ही भेटायला. बरं, पण हा आता माझ्या मुलीचं लग्न ठरतंय बरं का. आणि सगळ्यांनी मदतीला यायचं हा. काय ग यमुना, येशील ना? हा हा, येतो हा. चल ग नर्मदा. येतो. येतो का? स्वामी, ललिता माझी भक्त आहे आणि हे असं असतानाही मी त्या दुष्ट व्यक्तीशी तिचा विवाह कसा मान्य करू? पार्वती, विवाह तर ठरला आहे. हा विवाह मोडायला हवा. असं होणार नाही का की तो जनार्दन ललितामुळे सुधारेल, अंतर्बाह्य बदलून जाईल? अशाने तिचं संपूर्ण आयुष्य पणाला लागेल. ठीक आहे, हे कार्य मच्छिंद्र आणि गोरक्ष करतील असं बघूया. फक्त त्यांच्या हाताला यश मिळो म्हणजे झालं. तुम्ही असे का म्हणत आहात? हे कार्य व्हायलाच हवं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. सदाशिवा, कोणाला ओळखतोयस? श्री महादेवाच्या माथ्यावर चंद्र आहे ना, म्हणून त्याला ओवाळतोय. सखा सदाशिवा, मग महादेवाच्या गळ्यात नाग सुद्धा आहे. मग तू त्याला सुद्धा ओवाळणार की काय? कसं आहे महादू, तो नाग समोर जरी आला ना तर मी त्यालाही ओवाळेन. अरे ही सगळी महादेवाची आभूषण आहेत. असं बर. अरे हा सदाशिव पुरता खुळा झालाय, खुळा. अरे सदाशिवा, त्यापेक्षा लग्न कर.
नाहीतर एक दिवस आता देव देव करत म्हातारा होशील आणि मग जाशील. मी आता तू का देव देव करतोयस? काय झालं? हे बोल. मालक नाग. या बाजू. या मला वाचव. एका अर्थी हे शिवलीलेचे आख्यान आहे. भक्तांनी आपल्या भक्तीच्या बळावर साक्षात श्री महादेवांना सुद्धा त्यांच्या समक्ष यायला भाग पाडले, त्याची ही कथा आहे. कठोर तप करत अनेक साधक ऋषी स्वतःच्या देहाला तप्त लोखंडाप्रमाणे तापवता आहेत, परंतु अत्यंत शुद्ध अंतःकरणाने निर्व्याज निरपेक्ष भक्ती देखील किती महत्वाची ठरते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. गुरुदेव, आपले दर्शन झाले. आशीर्वाद असावा. तुझे नाव सदाशिव आहे ना? होय, आपण तर अंतर्ज्ञानी आहात. आपल्याला तर सगळंच ठाऊक आहे. मग वनातून एवढीच लाकडाची मोळी घेऊन चाललायस? माझा नियम आहे, मी कशाचाच संचय करत नाही. धान्याचा, धनाचा, आवश्यक वस्तूंचा. म्हणूनच प्रत्येक दिवशी आवश्यक तेवढीच लाकडं घेऊन जातो. सदाशिव, ही लाकडं यज्ञासाठी आम्हाला हवी आहे. ही घ्या. सदाशिव, मग आता तू काय करशील? मला ही लाकडं स्वयंपाकासाठी लागतात, परंतु मी बघेन काय करायचं. तुम्ही ही ठेवून घ्या. सदाशिव, तुझी भक्ती, तुझी श्रद्धा तुला नक्की फळ देईल. येतो मी. आज्ञा असावी. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. काने, सदाशिव जेव्हा घरी जाईल तेव्हा त्याला हीच लाकडाची मुळी मिळायला हवी. जशी आज्ञा गुरुदेव. हे प्रभू, वाटेत आज लाकडाची मोळी जी स्वयंपाकासाठी आणली होती ती काही साधूंनी मागितली आणि मी ती त्यांना देऊन टाकली. परंतु आता नैवेद्यासाठी स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्न आहे माझ्यासमोर. प्रभू, मी जसा नैवेद्य करेल तसा स्वीकार करावा.
हीच लाकडाची मुळी मी त्यांना दिली होती. मग ही इथं कशी आली? प्रभू, काय ही लीला? आता मात्र मी स्वयंपाक करू शकेन. आपण माझी परीक्षा पाहिली वाटतं. हे प्रभू, माझ्यावर अशीच कृपा असू दे. जे नाथ मला भेटले होते तसेच हे योगी होते बहुतेक. त्यांनाही माझा नमस्कार. महादेव भोलेनाथ आहेत. भोळ्या भक्तीने ते भक्तांवर प्रसन्न होतात. कोणतेही शास्त्र, विधी, कर्मकांड ठाऊक असलेच पाहिजे असं त्यांचं काहीही नाही. हाच भक्तिभाव कलियुगात कमी होत जाणार आहे. मुळात त्या परमशक्तीला शरण जाणं हेच दुर्मिळ होईल. सकाम भक्ती वाढीला लागेल आणि नंतर तीही अंधश्रद्धा मानली जाईल. अशा वेळी शिवपुराणातल्या आख्यायिका तुम्हाला स्मरण करून देतील की महादेव होते, आहेत आणि सदैव राहणार आहेत. अहो, नुसता हातावर हात धरून बसणार आहात का? अहो, तुम्ही सांगितलं तसं त्या काकांना बोलवलं ना इथे. बोललो की त्यांच्याशी. आता विचार करून सांगतो असं म्हणालेत ना ते. असा वेळ घालून उपयोग नाही. ते जरी बोलले नसतील तरी त्यांच्या मनात आपल्याला मुलगी द्यायची नाही हे दिसतंय ना. आई, मी लग्न करेन ललिताशीच. अरे होय रे, पण त्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही? अण्णा, तुम्ही काही करा, मला काही माहित नाही. मी तिच्यासोबतच लग्न करेन. हे बघा, एक काम करा, त्या गुरुजींनाच बोलवा आणि त्यांना सांगा त्या काकांशी बोलायला. ठीक आहे. हा, माधू, ए माधू. आलो आलो. जी, गुरुजींना म्हणावं आईने बोलावलंय. जी, कशाला म्हणून विचारलं तर काय सांगू? प्रश्न विचारलाच पाहिजे काय? सांगितलं तेवढं कर. जी. अहो, असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल? आणि हे बघा, मी सांगते ना तुम्हाला, त्या अक्काच्या मुलाशी ललिताचा विवाह निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. आणि हे बघा, आता थांबायचं नाही आणि विलंबही नको. फुलासारखं जपलंय मी ललिता. तिचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून मी रोज महादेवाला प्रार्थना करतो. अशा दुष्ट माणसाच्या हातात तिचा हात देऊ, ज्याचं चारित्र्य चांगलं नाही. अहो, इथे लंकेची पार्वती करून ठेवलंय आम्हाला. घरात धड धान्य नाहीये, अंगावर धड वस्त्र नाही, उद्याची भ्रांत आहे. अशा वेळी लेक सुखात राहील एवढं तर बघा तुम्ही. आणि हो, तुम्ही जर चालून आलेल्या स्थळाला जर नकार दिला ना, तर मी पुन्हा सांगते, मी सरळ त्या अक्कांकडे जाईल आणि लग्नाची तिथी ठरवून येईल. आणि हे बघा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये. त्या ललिताला लवकरात लवकर घराबाहेर काढा. अहो पिताश्री, तुम्ही ऐकत का नाही माझ्या आईचं? भरतरी, चौरंगी आणि अडबंगी
भिक्षा मागण्यासाठी तुम्ही ह्या दिशेला जा, आम्ही इकडे जातो. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेवा, ह्या दिशेला जे लोक आहेत त्यांच्याकडं भिक्षा द्यायला बी काही सापडायचं नाही. अडबंगी, अशा वेळी त्यांना तुम्ही काहीतरी देऊन या. खरं तर आपण भिक्षा मागत असताना दिसत असलो तरी सुद्धा आपण काहीतरी देण्यासाठीच जात असतो. ज्याचं संचित आहे त्याला ते मिळतच. आम्ही जाऊन पाहतो आणि परत येतो. जे घडेल ते सांगूच तुम्हाला. अवश्य या आता. चला. गुरुदेव, गावात जाण्याचं काही विशेष कारण आहे का? ललिता नावाची पार्वती मातेची एक भक्त आहे, संकटात आहे ती. आपण तिच्याचकडे भिक्षेसाठी जात आहोत. अर्थात खरं म्हणजे तिला काही देण्यासाठीच जातो आहोत.